नमस्कार। आज मी मऊ लुसलुशीत अशी पारंपरिक पद्धतीने आंबोळी बनवून दाखवणार आहे। तर ही मी कशी बनवली, त्यासाठी किती साहित्य घेतलं, सगळं प्रमाण, बनवण्याची पद्धत मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि चटणी देखील बनवून दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या वाटीने मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ जाड आहे, रेशनिंगचा तांदूळ मी इथे वापरलेला आहे। 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ, त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे घातलेले आहेत। हे 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये जी पावडर वगैरे लागली असेल ते निघून जाईल। आणि तसंच मी तांदूळ देखील 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। आणि हे दोन्ही तांदूळ आणि उडदाची डाळ 5 तासासाठी भिजत ठेवणार आहे। 5 तासानंतर हे तांदूळ आणि डाळ दोन्हीही छान भिजलेले आहेत। आणि आता आपण पोहे भिजत घालणार आहोत, कारण याच्यामध्ये तुम्ही शिजवलेला भात घातला ना तरी चालेल। तर आता मी हे पोहे भिजवत आहे आणि मी आता तांदूळ वाटायला घेते। तांदूळ असे सरभरीत वाटायचे, जास्त पेस्ट करायची नाही। असे जाडसर असे वाटले ना की आपली आंबोळी देखील खूप अशी लुसलुशीत होईल। आणि मी आता तांदूळ वाटून घेतलेले आहेत, उडदाची डाळ वाटली आणि आता पोहे देखील वाटून घेतलेले आहेत। तुम्ही भात घेत असाल ना, तो भात पण वाटून याच्यामध्ये घालायचा आणि थोडंसं कोमट पाणी घालायचं आणि मिक्स केलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं। आणि आता मी हे डब्यामध्ये घेतलेलं आहे, कारण मी याला स्मोक देणार आहे। तर इथे मी कोळसा गरम करून याच्यामध्ये घातला। कोळसा नसेल तर नारळाची करवंटी गरम करून घातली ना तरी चालेल। मग तेल नाही तर तूप घालायचं आणि लगेच हा धूर यायला लागला, हा स्मोक यायला लागला की लगेच झाकण ठेवायचं। याने काय होईल, आपण जेव्हा आंबोळी करू ना तेव्हा आपल्याला ना त्या आंबोळीचा फ्लेवर, सुवास असा चुलीवरचा फील येतो। त्यासाठी तुम्ही असं स्मोक देऊन ठेवा। आणि मी 6 तास मी झाकण लावून एक उबदार ठिकाणी ठेवून दिलं होतं डबा। आता हे सकाळ झालेली आहे, मी रात्री वाटून ठेवलं होतं, तर सकाळी तुम्ही बघू शकता मी ते कोळसा काढून घेतलेला आहे आणि हे पूर्ण पीठ असं आंबट झालेलं आहे, फर्मेंट झालेलं आहे। आता अजून आपल्याला हे हलकं करायचं आहे आणि अजून मला हे पातळ मिश्रण करायचं आहे। तर त्यासाठी मी काय करते, हे पूर्ण फेटून घेते आणि मी जेवढ्या आंबोळ्या करायच्यात त्याच्यासाठी मी थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलं आणि याच्यामध्ये मी गरम पाणी पुन्हा घातलं आणि एकाच दिशेने पूर्ण असं फिरवत राहायचं। आणि आता तुम्ही लगेच याचं टेक्स्चर पूर्ण बदललेलं दिसतंय आणि अशी कन्सिस्टन्सी अशी पूर्ण पातळ करून घ्यायची। आणि या चटणी करण्यासाठी मी ते डाळे, ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याच्या चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे। तुम्हाला जशी वेगळ्या पद्धतीने तुम्ही चटणी करायची असेल ना तरी तशी केली तरी चालेल। आणि याच्यामध्ये थोडंसं चटपटीत होण्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालत आहे आणि पाणी टाकून ही चटणी वाटून घेतली आहे। त्याच्यावर जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून छान फोडणी देऊन आपली ही चटणी तयार आहे। आता आपण आंबोळी बनवण्यासाठी करूया। तर याच्यामध्ये फोक स्पूनला मी अर्धा कांदा कापलेला आहे, त्याच्यामध्ये टाकून मी तूप लावून घेतलेलं आहे। आणि मी इथे आपला साधा रोजचा वापरातलाच मी तवा घेतलेला आहे। आंबोळी बनवण्यासाठी आपण बिडाचा तवा वापरत येतो, पण आता माझ्याकडे तो नाही आहे, तर काही हरकत नाही, आपल्याकडे जे आहे त्याच्यातून आपण करूया। तर 2 चमचे मी इथे आंबोळ्याचं पीठ घातलेलं आहे। जास्त स्प्रेड करायचं नाही, थोडंसं जरा जाडसरच ठेवायचं। त्याच्यावर 1 मिनटासाठी झाकण ठेवायचं। झाकण काढून झाल्यानंतर पुन्हा असं कलथ्याने सगळ्या कडा काढून घ्यायच्या आणि मग पलटी करायची। अशा प्रकारे आता सगळ्या आंबोळ्या तयार करून घेते। आणि ह्या आंबोळ्या खाताना ना आपण जो स्मोक दिलेला आहे त्याच्यामुळे ना असं चुलीवर आंबोळ्या केल्या असं वाटतं। आणि ह्या पिठाचे तुम्ही घावणे करा, डोसे करा, उत्तप्पा करा आणि असे मऊ लुसलुसीत जाळीदार आंबोळ्या तुम्ही नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद।